नमस्कार. तर दुपारचे वाजलेले आहेत 2:15 आणि आपली दावण बघू शकता सगळी आत बसलेत का तर बाहेर शेड मारायचं चालू आहे आणि ह्यांचं काय काम चाललंय बघू शकता. मॅट तोडायचा चाललाय मॅट गपकी आणि हे कसं केलंय त्याला राग आलाय. मी त्याला आता जास्त लाड करत नाही म्हणून कसा लाड आताला लाड करणार की रे बाळा. काम चालू आहे आणि इकडं आपली ही दावण म्हणजे गाई बानू ब्रह्मा तिकडं लाली ही सगळी आहेत. आणि आज व्हिडिओ म्हणजे काय दाखवायचं तर व्हिडिओ दाखवायला काहीच नाही कारण ह्यांनी भरपूर कामात आहेत. शूट पण घ्यायला वेळ नाही म्हणून ह्यांनी बोलत की आज व्हिडिओ नको सोडायला. पण व्हिडिओ सोडला नाही तर आपल्या फॅमिलीला म्हणजे चिंता लागून राहते की काय व्हिडिओ आला नाही, काय झालं असेल, काय काय असं भरपूर प्रश्न त्यांच्या मनात असतात. म्हणून म्हटलं चला आणि आज आपणच जाऊन व्हिडिओ करूया. आणि तुम्हाला तर माहीत आहे आज आहे नव्याची पौर्णिमा. मग पौर्णिमा असल्यामुळं मला पण घरात भरपूर काम आहेत. मी ही जी काय करते ती दाखवलं असतं. श्रीषा त्याच्यापासून लांब उभी राहा. ओके बवायला लागलाय. मला भीती वाटते. ये इकडं हाय का श्रीषाच्या जागेवाला टग्याच्या अंगात रगडबल आली. तर ही बघू शकता अमोल भाऊजी आलेत मदतीला, नाता भाऊजी आलेत मदतीला आणि ही तिघ जण मिळून असा RCC शेड उभा करणार आहेत की बास. RCC गावरान शेड होय. RCC गावरान शेड हो. ती फुटलं होईल आधी ही कर कुठल्या असते गावचं तर इंजिनियर कोण आहे? बाबा आम्हाला असलं नाही जमत. तर आम्ही नुसतं नाता भाऊजी इंजिनिअरिंग नाता पाटील म्हणजे नेताजी पहिल्या मागल्या जन्मी पंतप्रधान होतो त्यामुळे ह्या वर्षी नाव ठेवलं नाता नेताजी. नेताजी तर ते आता इंजिनियर आहेत म्हणजे ऑलराऊंडर आहेत. सुभाषचंद्र बोस ते म्हणत होते आता वर निघालाय पाईप तुला दिली पाहिजे RCC बांधायचं म्हणत होते ते. आम्ही म्हटलं तरी असं उन्हातानाचं काम चालू आहे त्यामुळं काय व्हिडिओ घेणार तुम्ही सांगा. तर आता काळी पाईप आज टार्गेट काय आहे? आज पूर्ण कारण की 3 दिवस झालं नंदी आपलं आता जाईल शेड. आणि आता झालं मागचा अँगल बसला रे बसला तर शेजारी पण आलेत मदतीला. मी तो ओढून हे करू का ह्याच्यावर ठेवतोस का ह्याच्यावर बांधायचं ना थांब जरा थांब गडबड करू इथं धरलेलं नाही. पैसे बघे ना आता थांब 1 मिनिट थांब फक्त. मी जाऊ का मी ते तरी अशी गडबड चालू आहे, धावपळ चालू आहे. आता हा जो डांब आहे तर ही असं तुम्ही म्हणाल असं ओबड का तर ओबड शेड करायचंय. आणि हे तो डांब आता आणि काढला डबल रवला तिकडं बघू शकता तो मोडलाय सिमेंटचा डांब. आणि ह्यांनी आता लागले अँगल उभं करायला. अँगल मध्ये अँगल अडकवलाय आणि भाऊजी आता इथं तारनं सगळं फिट्ट करून घ्यायला लागले. आणि ह्याच्यावर टाकायचं आपल्याला पाला. आणि ही कळक पण आणले. कळक काढलेत तर असं जॉईंट टाकत जायचं आणि त्याच्यावर पाला टाकायचा म्हणजे आपले नंदी उन्हात पण राहतील. आणि उन्हाळ्याचं म्हणजे त्यांना जे पाहिजे की बाहेर राहणं. आज शेड मध्ये जास्त कोंदट वातावरणात ठेवण्यापेक्षा अरे रे 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 बाप रे टेन्शन. ही बांधा आधी मी खाली जाणार बरं ते पिळा दे तिथं ते पिळा दे त्या लेवलला नॉर्मल पिळा दे. नॉर्मल त्या लेवलला गेला काय करू काम इथं चालूच आहे. पण ह्याच्या बरोबर अजून एक काम चालू आहे. ये श्रीषा इकडं
लोडला आत तिकड लावला. आणि अजून एक खूप महत्त्वाचं काम चालू आहे, ते म्हणजे खत विस्कटायचं चालू आहे शेतामध्ये आपल्या. आणि इथं सगळं शेण आहे ते आपलं गाईंचं ठेवलं होतं ते सगळं इकडं विस्कटायचं चाललंय ह्या रानात, कारण इथं आपलं माळवं करायचंय म्हणून. मग आता ढीग वगैरे होईल सगळं. मी काही त्यांना व्हिडिओत घेत नाही, कारण हे नाही ग सगळीच कम्फर्टेबल असते तसं नाही, होय की नाही ग? हो म्हण पिल्या. हो. तर चला आता आम्ही जातो घरी. आणि संध्याकाळी मी ज्यावेळेस 4 वाजता येईन त्यावेळेस आणि थोडंसं रुटीन इथं काय काय चालू आहे ते तुमच्याबरोबर शेअर करीन. अजून ह्यांनी फ्राय केलेलं नाही, मी पण जेवलेलं नाही. आज होती पौर्णिमा. होय तू पण नाही बाळा, कारण ही मगाशी उठल्या. आणि आज होती पौर्णिमा तर अभिषेक पण होता. मग ह्यांनी इकडं, मी अभिषेक घालायला गेलेली. तर चला इथं आहे की शेडत. हो थांबा देते. त्यासनी मुंग्याने फोडलं. तर चला हो जाऊ का मी 4 वाजता आल्यावर आणि शेअर करूया केवढं राहिले ते. ओके. हा चला तुम्ही खाऊन घ्या. बरोबर तर झालं म्हणजे तुम्ही काय करणार आता ह्याच्यावर नुसती कळकट ठेवणार काय? आडवी कळकट टाकायचं. झालं मग चला लय झाली व्हायचं आहे तेवढी एवढी काय पुरणार आहे. चला तर आता आपण थोड्या वेळानं बघू 4 वाजता आल्यानंतर बिफोर आणि आफ्टर होणार नव का? बिफोर आफ्टर होणार ना? 2 दिवसात सगळं क्लिअर. बरं ठीक आहे. चला 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 देते. किस्त राहिले आता एवढं तर नाही आपल्याला, नाही अजून नाही पुढे. नाता भाऊजी घेतील हो घरात. असं काही नंदींची सेवा करायला गेलतो म्हणायचं. निस्वार्थ सेवा. निस्वार्थ सेवा माझ्यासाठी चाललोय आपल्या आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नाव होणार. जमल्या की असं तिरकं लावलंयस का? ठेपा दिलाय आता तात्पुरतं लावले. परत असं ठेपा द्यायचा, दापरा खाली काढायचा, आता ठेपा द्यायचा. काय होते खाली येते वेगळंच वाटतंय हो. कसं दिसतं अजून म्हणजे लेवल बिवल करायची. खालीच आपण हे करूया ऋतूया. बाजेची शिंगा लागतील वर खेळत बसला तर सपार घेईल. माझ्या तिकडं आहे, तिकडे जागा जास्त आहे. नाही बाजे घेईल सपार खाली. तिकडं खोल आहे ग. रायबा रायबा इकडं असतो. नको लय इकडं. 1 नंबरला तिकडं बाज्या, 2 नंबरला सुंदर, 3 नंबरला रायबा, 4 नंबरला बादरा, 5 नंबरला रायफल आणि तिकडं काय नाव ब्रह्मा. पिंट्या इकडं 4 नंबरला. तर अशा प्रकारे आजचं सगळं नियोजन आहे. मस्त असं वाटतंय सपार. सपार आहे बरं का, शेड नको. होय सपार हीच पाहिजे खरं दिवशी. त्यासनी पण गार वाटणार. ह्या कारणानं ती पण घाण निघाली. होय आता दुपारची झोपायचं. खाट वगैरे आत घ्यायची बसायला. आला तर बरं का. अरे बरं झालं वाढ तिकडे रस्त्या. कशाला तर तिथं काय रस्ता आहे घुशी घुस लागणार ह्याला. काढायचं जायचं आंबल्या तेव्हा इकडे टाकते काढू. मात्र वास मारते. मग ह्याच्यावरच डबल डबल टाका की. जुळणी केली पाहिजे. ठेव उन्हात आणि पुन्हा एखादी पिंडी घालायची कुठची. हा तेच करायचं. म्हटलंय का म्हणजे मग चालतंय. गायांचं छान काढतो का काढलीस? नाही आत्ता आली मी. आत्ता सण झाला सगळा. भाजी नाही काय नव्हतं. होय आवडते. आंघोळ केल्याशिवाय असंच येणार आहे. आंघोळ सकाळी कोणी केली? म्हणजे अशा अवतारात येणार आहे तुम्ही? काय आम्ही कोणाला नाही देत. झालंय माझं शुभमंगल झालंय माझं. डरणे का नाही हा नाही चिक्का पडला. तर केवढं मोठं शेड झाले बघू शकता. फक्त ही जरा आपल्याला खाली रुजवलं पाहिजे. चिक्का पडला. ही जरा इकडे घेतलंच पाहिजे वडून वडून. जेसीबीने घेतले ते
जेसीबी आलेली तिथं माहिती आहे. खोऱ्यान लेवल करायची कधी आली जेसीबी? काय दिसतंय का म्हणून लेवल दिसते डाबरा बारका नव्हता इथं तुम्ही आणला होता काही इथं नव्हतं मग सकाळी आलते की मी म्हणते तुम्ही खोऱ्यानं का काय केलंय? काय एवढं पोऱ्यानं वाज काढलंय इकडे योगा जेसीबी आलं तो मग ही बी सगळं ओढून घ्यायचं नाही बी. 5 मिनिटात 500 घेऊन गेला मग 10 मिनिटात किती घेऊन गेला हं. होय गेलं की 5 मिनिटाचं 500. 5 मिनिटं पण झाले 10 मिनिटं झाली असतील मग अर्धा तास घड्याळ लावून ही बी सगळं ओढून घेतलं आज असतं. म्हणत होता याला काम होतं अडवून कसा तर बाबा मध्ये एवढं नुसतं मला इथली माती होतं ओढून दे हे काय आपण खवऱ्यानं करू एवढी लेवल करत बसायचं काय 24 तास इथं बाहेर बांधायची बरं. माती तरी पाहिजे थोडा लई पडलाय डाग पडलाय आणि तिथं पण मागच्या साईडला टाकला पाहिजे. पुढं नाही चालायला हा पण मागच्या साईडला टाकला पाहिजे. काय करायचं तिकडे काय काय टाकायला वर हे मापाचं पटरा आणायचं कशाला? अवकाळी पाऊस आला का नाही अरे काय सारखं हिथंच बांधणार आहेस मी तीच की अवकाळी पावसाने नको कसं होईल? उन्हाळी बांधव पाहिजे इकडं आपशिड आहे मग तीच की कशाला? बघ ना उन्हाळी शेडला ही पावसात ही हल्लेच पाऊस आला तर ही आणि काय पाहिजे काय पाहिजे 5,000 5,000 तीन 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 प्रकारच्या व्यवस्था आहे त्या बैठक. ही उलट भारी झालं लय भारी झालं उन्हाळ्याचं लई भारी 2 लाखाचं 5 लाखाच्या शेडापेक्षा आपलं अहो हीच पाहिजे ह्यातलीच खरं म्हणजे त्यांना पण फ्रेश वाटते. आता ही मागणं वारं बिरं खेळणार आणि मेन म्हणजे आपल्या शेडमध्ये वारं शिरणार नाही. शेडमध्ये आपल्या वारं नाही शिरणार. ह्या इकडं सपोर्ट आहे ना लई छान वाटतंय खरं बर का. मी असं हॉटेल म्हणत होती करायचं आणि काय केली भाऊजी. मी हॉटेल म्हणत होती नाही त्या अशा ह्याच्यात म्हणत होती असं सपार वगैरे. उन्हाळी लई भारी उन्हाळ्याचं कसलं भारी वाटतंय प्रसन्न वाटतंय का नाही. ही काढायचं नव्हतं हो. नेट हिरवं का असू दे असू दे वाढ तिकडे रचली ना असं फुड मग ती तसंच पुढं वाढायचं शेड नेट लावायचं त्या दांडीला पाईपला हा ती तसंच नेट पुढं पाईपला लावायचं. बसते की चला तर ही आवरू देईल सगळं आणि मग शेवट तुमच्या बरोबर शेअर करतो. आणि आज व्हिडिओ लेट येईल समजून घ्या. आणि आज अजून एक काम झाले ते म्हणजे तुम्ही सकाळी बघितलेलंच इथलं शेण उचलून टाकायला म्हणजे खत टाकायला तिकडं पण होतीत. इथं सकाळपासून 4-5 जण होती तर ती पण काम झालेलं आहे. तर आता ही पण जागा व्यवस्थित झाली. आईंनी सांगितले ही सगळी घाण काढून घ्यायची आणि इथं व्यवस्थित लेवल करून घ्यायची म्हणजे समोरच्या साईडला पटांगण आत बाहेर करायला. तर हे असं झालेलं आहे. आता ही सगळी घाण आपली निघणार मग छान दिसेल. थोडे दिवसाने सगळं हळूहळू करायचं चाललंय. आता शेड झालं आता ही पण आवरून घ्यायचं. चला आता मला ड्युटी लागलेली आहे इथली ती म्हणजे इथलं शेण काढायचं. शेण काढायचं आहे पाणी दाखवायचं आहे ह्याच्यातलं पाणी संपलंय ती भरायचं आहे. आणि आता सगळी असलीच भूक लागली. आली सर आता तुम्ही म्हणणार लक्ष्मी कुठं आहे तर लक्ष्मीचा व्हिडिओ तर तुम्ही म्हणाल लालीची मम्मी कुठं आहे तर लालीची मम्मी कुठे गेली काय गेली ती ह्यांनी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतील. चला आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे कामं करायची. तर पहिलं आपलं आहे काम ते करून घेऊया. आधी लाईट लावते आणि त्याचबरोबर गाणी लावते आणि आवरते. चला तर ह्या मोबाईलमध्ये आज व्हिडिओ नाही केलेला आयफोनमध्ये केलाय. तर गाणी लावते आणि पिल्लू आलं लई 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 छान. चला होय रे बाळा पाणी आणते की मग वैरण टाकूया तुला. आणि टग्या कसा सुंदरच्या अंगावर जातोय बघा. तर चला आता ह्याला पण भूक लागल्या बुकडू मामाला. जाळी फाडून बाहेर येईल अशा अवस्था झाल्या आता. चला आता मी नाही लय वेळ घालवत बाबा 6 वाजून गेले. झालंय का आरतीचा टाइम व्हायला लागला. आरतीचा टाइम व्हायला लागला. आवरा
तर देवीची वाटी दाखवा. देवीची वाटी भरल्या आणि देवी बघा कशी सजवल्या, कारण आज हे आहे पौर्णिमा, नव्याची पौर्णिमा. काळाची मेन मूर्ती आहे. तर असा आमचा सगळा बिझी गेलाय. किती वाजलेत कुणास ठाऊक, व्हिडिओ सोडायला मिळतोय की नाही काय माहित. आणि यांचा अवतार बघा. तर आता बघू शकता काळाईचं दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि ह्यांनी पिकअप चालवायला लागलेत. स्वतः दिसत नाहीत. अरे रे रे दिसलेत आणि असं मळली ती की पास बाज्यासाठी. बाज्याची शेवटची पौर्णिमा पूर्ण केलेली आहे आपण. पूर्ण झाल्या पौर्णिमा. काळाईच्या कृपा आशीर्वादाने अडथळा आला नाही. आणि एक विषय झाला सुंदर, खवळून माझ्या अंगावर लागला माराय मला. कोण मारणं ती अशी जाते मला मारणं. असू दे हो, होईल की लागेल. काय वैशिष्ट्य कोण असतो, सगळी मारत ते सगळी सुंदर. डॉक्टर म्हणते लय गरीब आहे, लय गरीब आहे. आज तर प्रसाद दिलास त्याला नीट जरा तुम्ही कोण अंगावर इथे का सांगा. सगळ्यांचा राग तुमच्यावर काढते ते हो. अंगाव म्हणजे असायचं त्या ताड्यात गाहुलं का नाही माहित आहे मला, मी बघितलंय. म्हणजे मातीत जशी पहिला अंगावर येते तसा योग गव्हाणी अंगावर येते दावणीला. बर चला आता बाजाला उतरूया. आणि मी पहिल्यांदा पिकअप मध्ये बसले ह्यांच्या बरोबर. जमते का न जमायला काय झालं आपल्याला कोणी शिकवलेलं नाही. पिकअप नाही, फोर व्हीलर नाही, टू व्हीलर नाही, सायकल नाही, पिकअप नाही, काय कोणी शिकवलेलं. स्वतः स्वतः शिकलेलं आहे. ते पण धाडस करत 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 ते पण धाडस शेवटला वाटलं. आधी लहान होतं तर वाटायचं काय ना काहीतरी होईल काहीतरी होईल, नको चालवायला. फोर व्हीलर पण चालू झाला, कोणानंतर ढडकं लागेल याव. आता काहीच वाटत नाही. तुम्हाला वाटत होतं का तुम्ही बाजीला ती आत बाहेर करशीला एकटं? बाजीची पण भीती किती वाटत होती. हळूहळू सुंदर एवढा अंगावती तर काय वाटत ना. पहिलं धाड बर चला, लय वेळ झाला, वाजले 7:30. आणि आता व्हिडिओ काय माहिती एडिट नाहीच होणार शक्यतो. चला आज पौर्णिमा पण आहे, घरात जाऊन हे करायचंय, दिव्यानी ओवाळायचंय. ते तुम्हाला 7 जोडीच्या चॅनेलवर बघायला भेटल. आणि आज भवानी मातेचा अभिषेक झाला, काळाईचं दर्शन झालं. मी तर प्रसन्न आहे बघा, बरेच दिवस झालं दर्शन नव्हतं. शेडचं काम 80% 70% काम झालं, 70% झाले. आता शेडत पण नारळ वगैरे वाढवायचा होता, तुम्ही पण म्हटलं जाऊ दे गव्हाण केल्यावरच वाढवूया. बाहेरची गव्हाणाची टाकायची, तीच की गारवा वगैरे करूया. हा चालतंय चला. आणि गरीब लागी शेड आहे बरं का, असू दे, तेच पाहिजे. काय जण म्हणते काय शेड बांधलंय, अहो ते नॅचरल आहे. आम्ही आहे गरीब माणसं, त्यामुळे आम्ही गरीब लागी शेड बांधणार. त्यामुळे जरा समजून घ्या. काय असं का बोलताय आपल्या फॅमिलीला? आपली फॅमिली चांगलीच आहे की. काय काय गैरसमज होते ग, म्हणणार एवढं दाखवते, एवढी करते, शेड कसं बांधलंय बघा. अहो शेड असंच पाहिजे, उन्हाळ्यासाठी केलंय ते आपण, काय कायमचं केलंय. उन्हाळ्यात पहिल्यांदा जास्त वेळ ह्या असल्या तर कडाक्याच्या उन्हात ठेवण्याचा काय अर्थ आहे का नाही, म्हणून उन्हात कडाका वाढणार, चटका वाढणार. तेच की मैदानात गेल्यावर पण नेट वगैरेची सोय हायच सोडा आपली. आणि वर बसले शेड झाला, तेच की एक रात्रीच आत ब्लॉक मध्ये, दिवसा पाक बाहेर ह्याच्यात कडब्यात. हा आणि समजा काय पाऊस वगैरे आला वाळवाला हा तर मध्ये एक शेड आहे,
सेफ्टीला. लगेच फास्ट आत घ्यायला येते तर. आणि अशा पद्धतीनं वर कोण कोण बसले ती सांगितलंच नाही सा. वर नाता भाऊ आणि अमोल भाऊ. नाता शेठ, अमोल शेठ आमच्यासाठी शेठच आहे. ती दोघ जण बसली ती वर, कारण मी आहे ना पिकअप मध्ये. तिकडे वहिनी आम्ही वर बसतो, तुम्ही जावा पुढं. मी असे म्हणलं शेवटची पौर्णिमा आहे तर मला यायचं आहे. वहिनी म्हणलं चल. होय बाय, आता करूया बाई शुक्रवारचं यायचं चालू. हा चालतंय. का नाही केस सगळी करा. आता काय तुम्हाला सांगायचं, जाऊ दे हो. दिसलं पाहिजे किती कष्ट करताय देवाला पण. देवाला दिसतंय म्हणून प्रामाणिक कष्टाचं फळ आज ना उद्या मिळणार. ओ कष्ट करतोय. बाजी परवा दिवशी पळाल्यावर एक सांगू का तुम्हाला, असं वाटत होतं की पिक्चर चालू आहे आणि असं वाटत होतं की पिक्चर चालू आहे आणि पिक्चरचा हॅपी एंडिंग व्हायला लागले. ए बाय, वळणावर कसं वाटतंय गाडीची. होय, त्या गाडीत पिकअप मध्ये एवढी का भीती वाटते का, जास्त डुलतं त्यामुळं. मग तुम्ही ती मला आता जाणवते, तुम्ही कुणीकडे गेलता हो. असं वळण होती बघा. कोकणातच गेले फिरायला. नव आता गाडी घेऊन अमोल भाऊजींची तुम्ही सुलतानला घेऊन गेलता तवा गेल्याला मैदानला शिराळच्या साईडला. हो हा, इकडं अस्वलवाडी. हा, ती मला आता जाणवलं नक्की काय विषय. हा, ते व्हिडिओ मी केलेला नाही. हो, की त्या तुम्हाला वळणात कसं वाटलास. अमोल भाऊजीसनी भीती वाटत असेल. ते तोळायचं म्हणून काय बोललं ना. नंतर दुसरा मला म्हणला असता ड्रायव्हर दुसरा तो नाहीच बाबा. मी असल्यामुळे काय माझ्या तर आता मनात येते मैदानात पण यावं, पण काय करायचं, पुढे गेल्यावर माघार कोण राहिलेल्याची काळजी घ्यायचं. हो, पण मी येणार बाबा, राय बाबर एक तरी दिवस येणार आहे. मला एकदा यायचंय मैदानात. यायचे लेडीज 2-3 तुझ्याबरोबर सपोर्टला, म्हणजे बोलायचं. आपल्या पुरे येते दोरे आहे त्या आणि घ्यायचे. आता दीदी मी कोणी उद्या अगर नाही येऊ दे, पण आम्ही हिंद केसरी मैदान बघायला येणार आहे दुपारच्या वेळेत. कुठलं आप कासेगावचं ठरलंय आमचं. ती बघायचंय मला जास्त करून कुणाला. होय की हो, पण हो जास्त करून मला कुणाला बघायचंय हो. बकासूरला. मथुर बकासूर येणार का हो मैदानात. काय माहित आता ते कसं आहे, शेवटच्या स्टेज पर्यंत कळत नाही नक्की विषय काय ती. मग आता पण येणार कोण ना कोण तर टॉपचं नंदी असणार ना. मी येणार आहे. सगळे हिंदी केसरी मैदानाला सगळे असतील, सगळी नंदी टॉपची. येणार बाबा बघायला. आपल्या शेडावर वाचते काय गाडी कुणाची. कोण तर चला कोण आलंय बघूया. तर आता बाजी बाहेर यायला लागलाय आणि आपली गाडी पण बसली. टेन्शन नको. तरी त्यात ना आता भाऊजी एक गाडी हलते नाही ना. आता भाऊजी मध्ये कोणतं वेगळंच आहे. तर हो सुंदर ह्यांच्या लय अंगावर येतोय. आता पण फुसकारतोय मला. आणि सगळी आपली दावण बाजी शेत आता उतरलेत खाली. तिकडे नाता भाऊजी येते, तिकडे अजून अमोल भाऊजी येते. तर चला आता लॉक करतो. भाऊजी अजून आहे तिथं, भाऊजी ते लॉक करून चला आणि जातो आता. सुंदर जातो बाबा, मारू नकोस ह्यासनी तेवढं. अंगावर नाही जायचं बाबा, एकटंच असते ते सकाळी.